तुम्हाला वाटत असेल प्रतापगड म्हटलं की फक्त आठवतो तो अफजलखानाचा कोथळा आणि शिवरायांचा पराक्रम. पण थांबा, प्रतापगडाचा संबंध हजारो किलोमीटर दूर असलेल्या नेपाळ देशाशी आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? हो, तुम्ही बरोबर ऐकलत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगड आणि हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ या दोघांना जोडणारा एक असा धागा आहे जो गेल्या 350 वर्षांपासून अभेद्य आहे. काय आहे हे रहस्य आणि शिवरायांनी नेपाळमधून नक्की काय आणलं होतं? या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत तोच रोमांचक इतिहास. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा इतिहास ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल. वर्ष होतं 1659. अफजल खानाचा वध झाला आणि स्वराज्यावर आलेलं एक मोठं संकट टळलं. महाराजांची तुळजापूरच्या भवानी मातेवर निस्सीम श्रद्धा होती, पण स्वराज्याच्या कामात सततच्या धावपळीमुळे महाराजांना प्रत्येक वेळी तुळजापूरला दर्शनासाठी जाणं शक्य होत नव्हतं. अशावेळी महाराजांच्या मनात एक विचार आला. माझ्या भवानीला मी माझ्याजवळ, माझ्या स्वराज्यात, माझ्या प्रतापगडावर का नाही आणू शकत? आणि इथेच सुरू झाली भवानी मातेच्या मूर्ती स्थापनेची एक ऐतिहासिक कहाणी. महाराजांना प्रतापगडावर मंदिर तर बांधायचं होतं, पण त्यासाठी लागणारी मूर्ती ही सामान्य दगडातून बनवायची नव्हती. महाराजांना काहीतरी दैवी आणि पवित्र हवं होतं. मग शोध सुरू झाला त्या पवित्र शिलेचा, दगडाचा. आणि इथेच एंट्री होते नेपाळची. नेपाळमधील गंडकी नदी, जी पवित्र मानली जाते. या नदीत मिळणारे दगड हे साक्षात विष्णूचे रूप मानले जातात. महाराजांनी खास नेपाळच्या गंडकी नदीतून 3 पवित्र शिला महाराष्ट्रात मागवल्या. विचार करा, त्या काळात जेव्हा रस्ते नव्हते, वाहने नव्हती, तेव्हा नेपाळवरून या जड शिला महाराष्ट्रात सुखरूप आणणं हे किती मोठं आव्हान असेल. नेपाळवरून आलेल्या त्या 3 शिलांपैकी एका शिलेतून अष्टभुजा भवानी मातेची मूर्ती घडवण्यात आली आणि उरलेल्या 2 शिलांमधून तुळजापूर आणि कोल्हापूरच्या देवीच्या मूर्तींसाठी वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं. 1661 साली मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडावर हे भव्य मंदिर उभं राहिलं आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात आई भवानीची स्थापना करण्यात आली. ही मूर्ती पाहिल्यावर आजही असं वाटतं की साक्षात देवी आपल्याशी बोलतीये. नेपाळच्या पवित्र गंडकी नदीचा अंश आजही महाराष्ट्राच्या मातीत प्रतापगडावर दिमाखात उभा आहे. मित्रांनो, प्रतापगडावरील ही मूर्ती फक्त दगड नाही, तर ती शिवरायांच्या भक्तीचं आणि नेपाळ महाराष्ट्र संबंधांचं एक जिवंत प्रतीक आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रतापगडावर जाल, तेव्हा त्या मूर्तीकडे बघताना हे लक्षात ठेवा की या मूर्तीचा प्रवास थेट हिमालयातून सह्याद्रीत झाला आहे. तुम्हाला हा इतिहास माहीत होता का? आणि नेपाळ भारत संबंधांबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अज्ञात इतिहासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.